श्री गुरु हरिभाऊ महाराज पाटील पंढरपूरकर यांचे विद्यावंशज गुरुवर्य श्री गणेशजी महाराज पाटील यांचे नवनवीन व चिंतनीय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मोक्ष पाठशाळा या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटन नक्की दाबा. कौरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. नमश्री शंकरानंद गुरुपादांबुजन्मनि सविलास महामोह ग्राहग्रास एककर्मणि तत्पादांबुरुह द्वंद्व सेवा निर्मलचेतसां सुखबोधाय तत्वस्य विवेकोऽयं विधीयते. प्रकरण पहिले. श्लोक क्रमांक 17. अविद्यावशगस्त्वन्यस् तद्वैचित्र्यादनेकधा सा कारणशरीरं स्यात् प्राज्ञस्तत्र अभिमानवान्. तर अविद्यावशगः नाम अविद्यायां प्रतिबिंबत्वेन स्थितः तर तत्परतंत्रः तु चिदात्मा अन्यः जीवः स्यात्. तर वर काय सांगितलं की मायाबिंबम वशीकृत्यतां स्यात् सर्वज्ञ ईश्वरः. त्या मायेमध्ये प्रतिबिंबित असलेला जे ब्रह्मचैतन्याचं प्रतिबिंब आणि ते प्रतिबिंब त्या मायेला आपल्या स्वाधीन करून तो सर्वज्ञ असा ईश्वर होतो. आता जीव कसा आहे तो कशा पद्धतीने होतो ते सांगतात की अविद्यावशगः नाम अविद्यायां प्रतिबिंबत्वेन स्थितः. अविद्येमध्ये प्रतिबिंबरूपाने स्थित असलेला तत्परतंत्रः तत् म्हणजे ती अविद्या त्या अविद्येच्या स्वाधीन असलेला तू तत्परतंत्रः चिदात्मा त्या अविद्येच्या स्वाधीन असलेला जो चिदात्मा म्हणजे चिदाभास. अन्य हा जीव हा स्यात्. तो अन्य प्रकारचा काय होतो इतराहून भिन्न. अन्य हा म्हणजे इतराहून भिन्न असा कोण होतो तो जीव होतो. म्हणजे ईश्वराहून भिन्न असा. अन्य हा म्हणजे ईश्वरात भिन्न. हा ईश्वराहून भिन्न अशा प्रकारचा काय होतो तो जीव होतो. म्हणजे अविद्येमध्ये प्रतिबिंब रूपाने स्थित असलेला तत्परतंत्र हा म्हणजे त्या अविद्येच्या स्वाधीन असलेला त्या जो कोण तत्परतंत्र हा चिदात्मा त्या अविद्येच्या स्वाधीन असलेला जो चिदात्मा आहे म्हणजे जो चिदाभास तो अन्य हा म्हणजे ईश्वराहून भिन्न असा जीव होय. बोला. अविद्यावशगः नाम अविद्यायां प्रतिबिंबत्वेन स्थितः तत्परतंत्रः तु चिदात्मा अन्यः जीवः स्यात्. म्हणजे अविद्यावशगः म्हणजे अविद्येमध्ये प्रतिबिंब रूपाने स्थित असलेला तत्परतंत्रः म्हणजे त्या अविद्येच्या स्वाधीन असलेला जो चिदात्मा तो अन्य हा म्हणजे ईश्वराहून भिन्न असा जीव होईल. सच तद्वैचित्र्यात नाम तस्याः अविद्यायाः उपाधिभूतायाः वैचित्र्यात. सच म्हणजे तो जीव. स म्हणजे कोण सहा म्हणजे तो म्हणजे कोण तो जीव जो निर्माण झालेला तो तस्याः उपाधिभूतायाः अविद्यायाः वैचित्र्यात. ती उपाधी तस्याः म्हणजे ती उपाधिभूतायाः अविद्यायाः उपाधी स्वरूप असणारी जी अविद्या त्या अविद्येच्या वैचित्र्यात त्या अविद्येच्या वैचित्र्यामुळे म्हणजे काय अविशुद्धी तारतम्यात त्या अविद्येच्या अविशुद्धीच्या तारतम्या म्हणजे तारतम्यामुळं म्हणजे कमी अधिकपणामुळं अविशुद्धीच्या तारतम्यामुळं म्हणजे काय कमी अधिकपणामुळं अनेकधा नाम अनेक प्रकाराः अनेक प्रकारचा देव तिर्यगादी भेदेन विविधा भवती. म्हणजे देव तिर्यग या प्रकाराने या भेदाने विविध हा भवती म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचा होतो. म्हणजे काय सांगितलं त्यांनी की सच म्हणजे तो जीव त्या अविद्येच्या वैचित्र्यात तद्वैचित्र्यात म्हणजे त्या अविद्येच्या वैचित्र्यामुळं म्हणजे काय कुठल्या अविद्येमध्ये त्याच्यामध्ये आता तिन्ही गुण आहेतच ना. मग कुठला गुण अधिक असेल कुठला गुण कमी असेल त्याच्या अशा वैचित्र्यामुळं उपाधी स्वरूप असणारी जी अविद्या त्या वैचित्र्यामुळं म्हणजेच काय अविशुद्धी तारतम्यात शुद्धी आणि अविशुद्धी. तर त्यापैकी अविशुद्धीच्या तारतम्यामुळं म्हणजे कमी अधिकपणामुळं तो अनेक प्रकाराने म्हणजे काय देव तिर्यगादिक भेदाने
वेगवेगळ्या प्रकारचा होतो. म्हणजे त्याच्यात अविशुद्धी अधिक असेल तर पशु अधिक म्हणजे देव योनीला जातो. कमी असेल तर मनुष्य योनीला, आणि फारच कमी असेल तर तिर्यगाधिक पशुपक्षाधिक योनीला. बोला. सच तद्वैचित्र्यात् नाम तस्याः उपाधिभूतायाः अविद्यायाः वैचित्र्यात्, म्हणजे तो जीव तद्वैचित्र्यात म्हणजे उपाधिरूप असलेल्या अविद्येच्या वैचित्र्यामुळे, वैचित्र्यात म्हणजे अविशुद्धी तारतम्यात अनेकधा नाम अनेक प्रकारः देवतिर्यगादि भेदेन विविधः भवति इत्यर्थः. म्हणजे वैचित्र्यामुळं अविशुद्ध म्हणजेच अविशुद्धी म्हणजे त्याच्या कमी अधिकपणामुळे, म्हणजे सत्वगुण अधिक असेल काही, अविशुद्धी म्हणजे कलुषित, इतर गुणांनी कलुषित केलेला. अनेकधा म्हणजे तो अनेक प्रकारचा, म्हणजे देवतिर्यगादि भेदाने विविध प्रकारचा होतो असा अर्थ आहे. अविशुद्धी तारतम्य म्हणजे काय की समजा सत्वगुण अधिक झाला आणि त्यांनी त्या दोघाला ताब्यात ठेवलं, रजो आणि तमगुणाला, तर जे काही सत्व म्हणजे देवाधिक शरीरामध्ये सत्वगुण अधिक असल्यामुळं त्यांच्या ठिकाणी ह्या कामक्रोधाधिक ह्या वृत्ती निर्माण होत नाहीत, म्हणजे कमी प्रमाणात निर्माण होतात. ज्याच्या ठिकाणी तमोगुण आहे त्याच्या ठिकाणी आळसाधिक वृत्ती अधिक प्रमाणात होतात, कारण तो सत्वगुणाला आणि रजोगुणाला अधिक बाहेर पडू देत नाहीत. अशा पद्धतीने कमी अधिकपणामुळं विविध प्रकारचा तो जीव होतो, म्हणजे वेगवेगळ्या योनीमध्ये जातो असं. यथा मुंजात इशिका इव आत्मा युक्त्या समुद्धृतः शरीर तृतीयाधीरहि परम ब्रह्मैव जायते. मुंजात इशिका इव, मुंजा नावाच्या गवतापासून, इशिका म्हणजे कोमलदर्भ, ज्याप्रमाणे युक्तीने बाहेर काढल्या जातो त्याप्रमाणे, एवढा अर्थ घ्यायचा त्याचा. मुंजा नावाच्या गवतापासून इशिका म्हणजे कोमलदर्भ ज्याप्रमाणे बाहेर काढल्या जातो, युक्तीने बाहेर काढल्या जातो त्याप्रमाणे युक्तीने धीरैही म्हणजे धीर पुरुषाकडून, धीरैही म्हणजे धीर पुरुषाकडून, शरीर तृतीयात, इथं धीर पुरुष म्हणजे काही सामर्थ्यवान नाही, इथं धीर म्हणजे अधिकारी, जो अधिकारी पुरुष आहे त्या अधिकारी पुरुषाकडून शरीर तृतीयात तिन्ही शरीरापासून समुद्धृतः बाजूला केलेला आत्मा, तिन्ही शरीरापासून बाजूला केलेला आत्मा, बाजूला केलेला म्हणजे आत्मा त्याच्यापासून बाजूला काढायचा असा अर्थ नाही. आत्मा बाजूला करणं म्हणजे काय, ह्या तीन शरीराहून तो भिन्न आहे असं जाणणं. स्थूल शरीर म्हणजे आत्मा नाही, कारण शरीर म्हणजे आत्मा नाही, सूक्ष्म शरीर म्हणजे आत्मा नाही, म्हणून यांचे विकार वगैरे यांचा आत्म्याशी काही संबंध नाही असं आत्म्याला बाजूला केलेलं, वेगळं केलेलं. तीन शरीरापासून शरीर तृतीयात समुद्धृतः, तिन्ही शरीरापासून बाजूला केलेला जो आत्मा आहे त्या आत्म्याला परमब्रह्मैव जायते, परब्रह्मता प्राप्त होते. बरं. यथा मुंजात इशिका इव आत्मा युक्त्या समृद्धतः शरीर तृतीया धीरहि परमब्रह्मैव जायते. म्हणजे ज्याप्रमाणे मुंजा नावाच्या गवतापासून इशिका म्हणजे कोमलदर्भ युक्तीने बाजूला काढला जातो, समृद्धता म्हणजे वेगळा केला जातो, त्याप्रमाणे धीरहि म्हणजे धीर पुरुषाकडून आत्म्याला शरीर तृतीयात म्हणजे तिन्ही शरीरापासून युक्तीने वेगळा केला, म्हणजे वेगळा करून परमब्रह्मैव जायते म्हणजे परब्रह्म स्वरूप आहे असं जाणलं जातं. परमब्रह्म स्वरूप आहे असं जाणलं जातं. इति उत्तरत्र शरीर तृतीयात विवेचितस्य जीवस्य परब्रह्मत्वं वक्षति. इति उत्तरत्र, इति उत्तरत्र म्हणजे अशा प्रकारच्या ह्या पुढच्या श्लोकामध्ये म्हणजे 42 क्रमांकाच्या श्लोकामध्ये सांगणार आहेत ते. 42व्या श्लोकामध्ये शरीर तृतीयात विवेचितस्य, तिन्ही शरीराहून जो वेगळा केलेला, तिन्ही शरीराहून जो वेगळा केलेला, जीवस्य, जीव म्हणजे आत्मा आहे बरं का, इथं जीव पदाने कोण घ्यायचा, आत्मा, त्या आत्म्याला म्हणजे पारमार्थिक जीव घ्यायचा. थोडक्यात जीव शब्दाने काय घ्यायचा, परमार्थिक जीव. परमार्थिक जीव म्हणजे आत्मा. जीवामध्ये तीन प्रकार, एक प्रातिभासिक जीव, व्यावहारिक जीव आणि पारमार्थिक जीव.
व्यावहारिक जीव म्हणजे जो आपला बुद्धी अधिष्ठान कुटस्थ चैतन्य, त्या कुटस्थ चैतन्याच्या बुद्धीमध्ये पडलेला आभास, म्हणजे हा याच्यामध्ये आतमध्ये असलेला जो जीवात्मा तो व्यावहारिक जीव. प्रातिभाषिक जीव स्वप्नस्थ असणारा, स्वप्नामध्ये जो जीव आहे तो प्रातिभाषिक आहे. आणि त्याच्यानंतर पारमार्थिक जीव म्हणजे आत्मा. पारमार्थिक जीव म्हणजे कोण? आत्मा. मग इथं जीवस्य म्हणजे पारमार्थिक जीवाला असं घ्यायचं. शरीर तृतीयात विवेचितस्य जीवस्य, तिन्ही शरीराहून जो वेगळा केलेला जो पारमार्थिक जीव आहे म्हणजे आत्मा आहे, त्या आत्म्याला परब्रह्मत्वं वक्ष्यति, त्याला आम्ही परब्रह्म स्वरूपता सांगतो. बोला. इति उत्तरत्र शरीर तृतीयात विवेचितस्य जीवस्य परब्रह्मत्वं वक्ष्यते. म्हणजे पुढे सांगितलेले 3 शरीराहून वेगळ्या केलेल्या जीवाला म्हणजे पारमार्थिक जीवाला म्हणजे आत्म्याला परब्रह्मत्व दाखवतो. तत्र तानि कानि त्रीणि शरीराणि तत्तत् उपाधिकः वा जीवः किं रूपः भवति इति आकांक्षायां तत्सर्वं क्रमेण उत्पादयति. तत्र तानि कानि त्रीणि शरीराणि म्हणजे तानि त्रीणि शरीराणि कानि. तत्र म्हणजे त्या ठिकाणी, तानि म्हणजे ते, त्रीणि म्हणजे 3, शरीराणि म्हणजे शरीर, कानि म्हणजे कोणती. त्या ठिकाणी ती 3 शरीरं कोणती आहेत? तत्तत् उपाधिकः वा जीवः. तत्तत् उपाधिकः म्हणजे त्या त्या उपाधीने युक्त असलेला जो जीव असलेला, त्या त्या उपाधीने युक्त असलेला जो जीव तो किम रूपः भवति, कशा प्रकारचा होतो? म्हणजे त्या त्या शरीर उपाधीने युक्त असलेला जो जीव आहे तो कशा प्रकारचा होतो. इति आकांक्षायाम अशी इच्छा केली असता तत्सर्वं क्रमेण उत्पादयति, ते सर्व आता आम्ही क्रमाने दाखवतो. म्हणजे काय सांगितलं याच्यामध्ये? मग सुरुवातीला सांगितलं की बाबा 30 तानि कानि त्रीणि शरीराणि, ते 3 शरीरं कोणती. आणि तत्तत् उपाधिका जीवा म्हणजे त्या त्या शरीर उपाधीने युक्त असणारा जो जीव आहे, म्हणजे स्थूल शरीर उपाधीने युक्त असलेला जीव त्याला काय म्हणायचं? सूक्ष्म शरीर उपाधीने युक्त असणारा जीव त्याला म्हणजे सूक्ष्म शरीरामध्ये जो आहे जीव आहे त्याला काय म्हणायचं? सूक्ष्म शरीर सांगत असताना तिथं जी जीवाची सिद्धी आहे त्याला काय म्हणायचं? कारण शरीरामध्ये जी जीवाची सिद्धी आहे त्याला काय म्हणायचं? असं अशी इच्छा केली असता त्या सर्वांचं तत्सर्वं क्रमेण उत्पादित, सर्व आम्ही आता क्रमाने सांगतो. बोला. तत्र तानि त्रीणि शरीराणि कानि म्हणजे त्या ठिकाणी ते 3 शरीर कोणते? तत्तत् उपाधिकः वा जीवः किं रूपः म्हणजे त्या त्या शरीर उपाधीने युक्त तो जीव कसा होतो. भवती इति आकांक्षायां तत्सर्वं क्रमेण उत्पादयति, म्हणजे अशा प्रकारची शंका केली असता त्या सर्वांचे क्रमाने वर्णन करतो. सा कारण शरीरम इत्यादीना, कारण शरीर इत्यादी पदाने सा नाम अविद्या, कारण शरीरम नाम स्थूल सूक्ष्म शरीरादि कारणभूतम प्रकृति अवस्था विशेषत्वात् कारणम उपचारात. तर सा अविद्या, सा नाम अविद्या म्हणजे ती अविद्या. कारण शरीर म्हणजेच काय? स्थूल सूक्ष्म शरीरादी कारणभूतम, स्थूल सूक्ष्म शरीराला कारणरूप असलेलं. प्रकृती अवस्था विशेषम, स्थूल सूक्ष्म शरीराला कारणरूप असणारी जी अविद्या, प्रकृती अवस्था विशेषत्वात, त्या अविद्येला प्रकृती अवस्था विशेषत्व असल्यामुळे, म्हणजे प्रकृतीचीच एक अवस्था असल्यामुळं, प्रकृती म्हणजे काय सांगितलं होतं की 3 गुणाची साम्य अवस्था, सत्व रज आणि तम, ह्या 3 गुणाची जी साम्य अवस्था आहे तिला काय म्हणतात? प्रकृती. आणि ही जी अविद्या आहे त्या प्रकृतीचीच एक अवस्था विशेष आहे. प्रकृतीचंच एक काय आहे? एक वेगळी अवस्था आहे. म्हणजे याच्यात फक्त तो इतर गुण अधिक आहेत, सत्वगुण कमी आहे, म्हणजे कमी अधिक प्रमाणात आहे असं. म्हणून तिचीच एक अवस्था विशेषत्व असल्यामुळं कारणम उपचारात, तिला कारण असं म्हटलं जातं. कोणाला? अविद्येला. त्या अविद्येला काय म्हटलं जातं? कारण असं म्हटलं जातं. छिर्यते नाम तत्वज्ञानात विनश्यती च इति शरीरम स्यात्. छिर्यते म्हणजे तत्वज्ञानामुळे तिचा विनाश होत असल्यामुळं, ती अविद्या म्हणजे ते अज्ञान त्याचा तत्वज्ञानामुळं
विनाश होत असल्यामुळं त्याला शरीर असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? शरीर असं म्हटलं जातं. आलं लक्षात? कारण शरीराचं लक्षण आहे शरीयते इति शरीरम. शरीयते नाम तत्वज्ञानात विनश्यति. तत्वज्ञानामुळं विनाश होत असल्यामुळे त्याला शरीर म्हटलं जातं. म्हणजे ती अविद्या स्थूल सूक्ष्म शरीराला कारण असल्यामुळं तिला कारण म्हणायचं. प्रकृती अवस्था विशेष आहे आणि स्थूल सूक्ष्म शरीराला कारण आहे म्हणून कारण, आणि नाश होतो म्हणून शरीर, म्हणून कारण शरीर. त्या अविद्येला कारण शरीर का म्हटलं? तत्वज्ञानामुळं नाश होतं त्यामुळं शरीर, आणि ह्या स्थूल सूक्ष्म शरीराला कारण आहे म्हणून कारण, म्हणून कारण शरीर. नाही तर अज्ञानाला कारण शरीर म्हणण्याचं काही कारण नाही. बोला. सा नाम अविद्या कारण शरीरम स्थूल सूक्ष्म शरीरादि कारणभूतम प्रकृती अवस्था विशेषत्वात् कारणम उपचारात् चिर्यते नाम तत्वज्ञानादि विनश्यति च इति तत्वज्ञानात विनश्यति च इति शरीरम स्यात्. सा नाम अविद्या म्हणजे ती अविद्या म्हणजे कारण शरीर. कारण शरीर म्हणजे स्थूल सूक्ष्म शरीराधिकाला कारण रूप असलेली अविद्या. म्हणजे प्रकृती त्या अविद्येला प्रकृती अवस्था विशेषत्व असल्यामुळे त्याला कारण असं म्हटलं जाते. आणि चिर्यते नाम म्हणजे तत्वज्ञानाने तिचा नाश होतो म्हणून त्याला शरीर असं म्हणतात. म्हणून कारण शरीर. तत्र नाम कारण शरीरे अभिमानवान नाम तादात्म्य अध्यासेन अहम इति अभिमानवान जीवः. तर तत्र म्हणजे त्या कारण शरीराच्या ठिकाणी अभिमानवान म्हणजे त्या कारण शरीराच्या ठिकाणी अभिमान धारण करणारा. म्हणजेच काय? तादात्म्य अध्यासेन अहम इति अभिमानवान. तादात्म्य अध्यासाने मी, अहम म्हणजे मी, अशा प्रकारचा अभिमानवान जो अभिमान धारण करणारा जो जीव आहे तो जीव. प्रज्ञा नाम अविनाशी स्वरूप अनुभव रूपा यस्य सहा प्रज्ञा. तर अविनाशी स्वरूप अनुभव रूपा प्रज्ञा म्हणजे अविनाशी स्वरूपाला अनुभव करणारी यस्य प्रज्ञा, ज्याची बुद्धी आहे तो प्रज्ञा आहे. आणि प्रज्ञे एव प्राज्ञा. आणि प्रज्ञा हाच काय आहे? प्राज्ञा आहे. एतन्नामकः स्यात्, या नावाचा होय असा अर्थ आहे. म्हणजे एकंदरीत लक्षात आलं का की त्यांनी सांगितलं की तत्त्वज्ञानामुळं विनाश होत असल्यामुळं त्याला काय म्हणतात? कारण शरीर म्हणतात. मग आता कारण शरीर, मग आता त्या कारण शरीराच्या ठिकाणी जो अभिमान धारण करणारा जीव आहे त्यावेळेस जीवाला काय संज्ञा प्राप्त होते? सूक्ष्म शरीराच्या ठिकाणी जो अभिमान धारण केल्याच्यानंतर त्या जीवाला त्याला काय संज्ञा प्राप्त होते? आणि स्थूल शरीराच्या ठिकाणी जो जीव आहे त्याला काय संज्ञा म्हणजे त्याला काय नाव प्राप्त होते हे सांगायला लागले की तत्र कारण शरीरे अभिमानवान म्हणजे नाम तादात्म्य अध्यासेन म्हणजे तादात्म्याच्या अध्यासाने अहम इति अभिमानवान. त्या कारण शरीराच्या ठिकाणी तादात्म्य अध्यासाने म्हणजेच मी अशा प्रकारचा अभिमान धारण करणारा जो जीव तो जीव. अविनाशी स्वरूप अनुभव रूपा प्रज्ञा म्हणजे अविनाशी स्वरूपाला अनुभव करणारी प्रज्ञा म्हणजे बुद्धी आहे ज्याची. यस्य म्हणजे ज्याची. तो सहा म्हणजे तो प्रज्ञा आहे त्याला काय म्हणतात? प्रज्ञा असं म्हणतात. आणि प्रज्ञे एव प्राज्ञा एतन्नामकः स्यात्. प्रज्ञा हाच प्राज्ञा आहे. या एतन्नामकः प्राज्ञे या नावाचा तो होईल. म्हणजे कारण शरीर हे बघा, कारण शरीरामध्ये जो प्राज्ञ जीव आहे त्याला प्राज्ञ का म्हणतात? तर काय सांगितलं त्यांनी की अविनाशी स्वरूप अनुभव रूपा यस्य प्रज्ञा म्हणजे अविनाशी स्वरूपाला अनुभव करणारी ज्याची बुद्धी आहे. अविनाशी स्वरूप म्हणजे जे आत्मस्वरूप. कारण झोपेमध्ये दोनच गोष्टी आहेत ना, एक अज्ञान आणि दुसरं आत्मसुख. झोपेमध्ये काय आहे? दोनच गोष्टी आहेत. निद्रे म्हणजे पूर्ण सुषुप्ती अवस्थेमध्ये एक अज्ञान आणि दुसरी आत्मस्वरूप. म्हणजे आत्मस्वरूपाचाही अनुभव घेणारी त्याची बुद्धी आहे का नाही? म्हणून आत्मस्वरूपाचा अनुभव घेणारी आहे बुद्धी ज्याची त्याला प्रज्ञा असं म्हणतात. आणि प्रज्ञा जो जीव आहे त्यालाच प्राज्ञा असं म्हणतात. बोला.
तत्र नाम कारण शरीरे अभिमानवान नाम तादात्म्याध्यासेन अहम इति अभिमानवान जीवः. तत्र म्हणजे त्या ठिकाणी कारण शरीरे अभिमानवान म्हणजे कारण शरीराच्या ठिकाणी कारण शरीराच्या ठिकाणी तादात्म्य रूपाने अहम असा अभिमान धारण करणारा जो जीव अविनाशी स्वरूप अनुभव रूपा यस्य प्रज्ञा सहप्रज्ञः म्हणजे अविनाशी स्वरूपाचा अनुभव घेणारा अनुभव घेणारी ज्याची बुद्धी तो प्रज्ञ. प्रज्ञ एव प्राज्ञः. प्रज्ञ म्हणजेच प्राज्ञ. एतत् नामकः स्याद् इत्यर्थः. म्हणजे या नावाचा होईल असा अर्थ आहे. श्लोक. अविद्यावशगः तु अन्यः तद्वैचित्र्याद् अनेकधा सा कारण शरीरम स्यात् प्राज्ञः तत्र अभिमानवान. तर वरची वर सरळच आहे. अविद्यावशगः तु अन्यः तद्वैचित्र्याद् अनेकधा. एक आकडा. अविद्यावशगः म्हणजे अविद्येच्या स्वाधीन होऊन तो चिदात्मा म्हणजे चिदाभास. अन्यः म्हणजे ईश्वराहून अन्य असलेला तो काय होतो जीव होतो. तद्वैचित्र्यात अनेकदा. तद म्हणजे ती अविद्या. त्या अविद्येच्या वैचित्र्यामुळे म्हणजे अविशुद्धीच्या तारतम्यामुळं कमी अधिकपणामुळं अनेकदा नाम अनेक प्रकारचा होतो. तो जीव अनेक प्रकारचा होतो म्हणजे देव तिर्यक अधिक देव मनुष्य पशु या रूपाने अशा प्रकारच्या होतो. सा कारण शरीरम स्यात् प्राज्ञस्तत्र अभिमानवान. सा कारण शरीरम म्हणजे ह्या सर्वांना कारण असणारी जी अविद्या म्हणजे कारण शरीर त्या कारण शरीराच्या ठिकाणी तत्र अभिमानवान त्या अभिमान धारण करणारा प्राज्ञ हा स्यात्. तो काय आहे प्राज्ञ या नावाचा जीव होय. म्हणजे हे सर्व म्हणजे अविद्येच्या स्वाधीन होऊन झालेला जो चिदात्मा आहे तो ईश्वरान असा भिन्न असा जीव होतो. त्या अविद्येच्या वैचित्र्यामुळे तो जीव अनेक प्रकारचा होतो. आणि ती अविद्या म्हणजेच म्हणजे ती म्हणजे अविद्या म्हणजेच कोण आहे तर कारण शरीर आहे. आणि त्या का तत्र म्हणजे त्या कारण शरीराच्या ठिकाणी अभिमानवान म्हणजे अभिमान धारण करणारा तो प्राज्ञ होय. बोला. अविद्या वशगः तु अन्यः तद्वैचित्र्यात अनेकधा. म्हणजे अविद्येच्या स्वाधीन होऊन स्वाधीन होऊन असलेला जो चिदात्मा ईश्वराहून भिन्न असलेला तो जीव होय. तद्वैचित्र्यात अनेकधा. तद्वैचित्र्यात म्हणजे त्या अविद्येच्या कमी अधिकपणामुळे अनेकदा म्हणजे अनेक प्रकारचा होतो. सा कारण शरीरम म्हणजे त्या सर्वांना कारण असलेले जे कारण शरीर त्या अविद्येच्या वैचित्र्या म्हणजे अविद्येच्या कमी अधिकपणामुळे नाही. अविद्येमध्ये असणारी जी अविशुद्धी त्या अविशुद्धीच्या कमी अधिकपणामुळे तो अनेक प्रकारचा होतो. आणि म्हणून ती असणारी जी अविद्या कारण अविद्येचं वर्णन चालू आहे ना ती अविद्या तिलाच कारण शरीर असं म्हणतात. कारण शरीर ती असणारी अविद्या तिला कारण शरीर असं म्हणतात. प्राज्ञस्तत्र अभिमानवान त्या कारण शरीराच्या ठिकाणी अहम असा अभिमान धारण करणाऱ्याला प्राज्ञ असं म्हणतात. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.